नमस्कार मंडळी, मी माधुरी पाटील माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करत आहे। मी आता चालले शेतावर। हे श्रावणी काकडीचा बी तर तो आम्ही आता लावतो। त्याला झाप मारायला नको म्हणून आम्ही ह्या झाडांना भर घेतले ना, त्या झाडांच्या भरीच्या इथेच लावतो। आशाबाई काय लावतेस? कसला? एका ठिकाणी एकच ठिकाणी लावतेस एक ना? लाईन मध्ये घे लावत। ही आहे हळद, ती ह्याच्यावर मी लावून घेणार आहे। हे बघा, हे बनवलेलं आहे, सऱ्या बनवलेल्या आहेत, दंड बोलतात त्याला। त्याच्यावर मी लागवड करणार आहे त्याची। तर आता मग लावूया आपण हळद। ही आहेत कणक। आता मी ह्या कणकांची, ही कणक आहेत, हे करंदे आहेत, ही पायखोंडी आहेत, ही हळद पाहू शकता, आणि हे आलं, आणि हे छोटे छोटे करंदे आहेत। त्याची मी आता लागवड करणार आहे। हे सर्व घेऊन जाईल आणि तिथे ते दंड केले त्याच्यावर लावणार आहे। तर लाव पकडा। ही आहे हळद आणि ती मी आता त्याच्यामध्ये रुजू करते। हे पहा, म्हणजे अशी एक 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 लावायची असते। पहिला असं लावून घेते, नंतर मग त्याच्यावरून माती टाकते। याच्यामध्ये हळद मी अशी लावून घेतले, त्याच्यावरून नंतर आता माती टाकून घेईल। बघा आहे ते पूर्ण त्या टोकापर्यंत, त्या तो घमेल दिसतो तिथपर्यंत मी ती हळद तशीच पेरून घेतलेली आहे। आणि आता त्याच्यावर मी ती माती टाकून घेते। काय फक्त हाताने अशी पसरवायची असते त्याच्यावर। एखादा दगड मिळाला असं की तो बाजूला सरायचा, नाहीतर मग त्याने त्याच्यावर वजन येऊन ते पोकळी नाही मिळणार, त्यांना व्यवस्थित अडथळा होईल त्याचं मूळ आणि त्याची वाढ व्हायला। हळद ही तुम्हाला तर माहिती असेल मित्रांनो, की ती आपल्याला सगळ्या म्हणजे खोकल्यासाठी म्हणा, आपण जेवणात वापरतो, कुठे लागलं जखम झाली तर त्याच्यावर ते आपण हळद लावतो। हळद फटकीचं चांगलं आपण तुरटीचं ते लावून घेतो ना लेप, ते चांगलं पडतो। हळद मग सगळ्यात उत्तम, सगळ्यात औषधी हळद ही आहे। तिचं उत्पन्न घ्यायला घरच्या घरी जरी खायला मिळाले तरी बास होते ना। मी सलग 3-4-5 वर्ष मी हळद करते घरी। घरची हळद खायला पण छान रुचकर, चांगली चवदार असते, जेवण पण छान होतो, त्याच्यामध्ये कोणती मिळावट नसते, त्याच्यामुळे ते बरं पडतं मला। पटापट पटापट लावा करंदे, चला। ते सर्वच बंद केलं तरी चालतील। करंदा हा निघाल्याशिवाय राहणार नाही। कशाची लागवड करता तुम्ही? हे पण करंदांचीच करतो, पण हे करंदा आमचे वेगळे आहेत। आणि ही माणसं कुठून मागवलीत? माणसं मागवलीत, काकांना मागवले तिकडून, तारगाववरून। तारगाव आमची वाडी आहे तिकडून। अच्छा,
तिकडून काका मागवले. पण काय गंमत होते, काकांना कधी कधी असा त्रासतात ते, आणि मग काका कधी कधी कामावर येत नाही, त्याच्यामुळं हा बियाणं लावायचं लेट झालं थोडं. काका लवकर आले असते तर काकाही लय लवकर केले असते, आता माडे निघाले असते. आता निघतील माडे, त्याच्याबद्दल वादच नाही. काय अनुभवी काका आहेत ना ते, त्या काकांना बरोबर माहिती आहे या जमिनीत पिकतो. आपण ही लागवड किती वर्ष करतो तरी? हे आपण लागवड करतो आम्ही जवळजवळ 10-15 वर्ष झाली. म्हणजे 10-15 वर्ष जास्त, पण माझ्या आई वडिलांनी लवकरच शिकवले मला. जमतो काय काका? आता काय लावताय तुम्ही ते? बघा असे करा ना काका, असे हा, आणि अशी माती खाना ना. काय तुम्ही पण करताय? हा, टाका आता पटापट काका. काय लावताय? करंद लावतोय, करंद. अशी माती जास्त वंड करायचं, त्याच्यामुळं करंदा मजबूत होतो. असा खायला चवदार असतो ना, गावठी आहे तो. उपवासाला वापरतात माहिती ना? उपवासाला खातात. उपवासाला वापरतात. उपवासाला खातात ना? हा, उपवासाला खातात. आता फक्त ते आहे भाजी नाही खायची उपवासाला.